श्री स्वामी समर्थ. सर्व भाविक भक्तांचे स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलवर मी अनिता सर्वांचे स्वागत करते. तर नवीन वर्षाची सुरुवात, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर तुमच्यासोबत या काही घटना घडल्या किंवा हे काही जर संकेत मिळाले तर तुमची प्रगती होण्यापासून कोणीही वाचू शकत नाही. हे तुम्हाला शुभ संकेत असतील. ते संकेत पाहून घेऊया. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी किंवा नवीन वर्षाच्या 1-2 दिवस अगोदर किंवा नवीन वर्षाच्या आसपास पहिला आठवडा नवीन वर्षाचा तुम्हाला तुमच्यासोबत ह्या गोष्टी घडल्या किंवा तुम्हाला हे संकेत जर मिळाले तर नक्कीच तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही वाचू शकत नाही आणि तुम्हाला तुमच्यावर अखंड लक्ष्मीची कृपा राहील. ते संकेत ऐका. कुठले आहे? पहिला संकेत आहे, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला जर गाय आणि वासरू दिसलं तर तो तुमच्यासाठी हा शुभ संकेत असेल. गायमध्ये साक्षात 33 कोटी देवतांचा वास असतो आणि गायला लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते गोमातेची. तर गाय आणि वासरू जर तुम्हाला दिसलं पहिल्याच दिवशी नवीन वर्षाचा तर तुमच्यासाठी हा शुभ संकेत असेल. दुसरं म्हणजे तुम्हाला उठल्यानंतर किंवा दिवसभरात कधीही तुम्हाला तुमच्या कानावर शंखाचा आवाज आला, कुठेतरी मंदिरात किंवा कुठेतरी कोणीतरी शंख फुकतोय आणि त्याचा आवाज तुमच्या कानावर पडला तर हा सुद्धा एक शुभ संकेत असेल तुमच्यासाठी. दुसरं म्हणजे तुमच्या घरात किंवा तुम्हाला नवीन वर्षाच्या दिवशी कुणीतरी पूजेचं आमंत्रण द्यायला आलंय तर कुणीतरी पूजेचं आमंत्रण देतंय ते सुख शांती तुमच्यासाठी घेऊन येतं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कुठेतरी पूजेचं आमंत्रण द्यायला आलं आहे तुम्हाला नवीन वर्षाच्या दिवशी. कुठे पूजा आहे, काही कार्यक्रम आहे पूजेचा, तर तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आले तर तुम्हाला सुखशांती मिळणार आहे. हे शुभ संकेत आहे. दुसरं, तुम्हाला तुमच्या कानावर सपोज मंदिराची घंटा आवाज ऐकायला आला आहे, कुठेतरी आसपास मंदिर आहे. रोज नाही होत तुमच्यासोबत ह्या घटना, नवीन वर्षाच्या सुरुवातीला घडताय. मंदिराच्या घंटेचा आवाज तुमच्या कानावर पडतोय तर हा तुमच्यासाठी शुभ संकेत असेल. दुसरं, तुमच्या कानावर सकाळी उठल्या देवांचे स्तोत्र मंत्र असं जर काही ऐकायला आलं, कुणीतरी स्तोत्र म्हणतंय तो तुमच्या कानावर आवाज येतोय, स्पष्ट आवाज येतोय, तर हा सुद्धा तुमच्यासाठी शुभ संकेत असेल. दुसरं, तुमच्या कानावर टाळाचा आवाज येतोय, टाळ वाजवतंय, कुणीतरी भजन करतंय, तर हा सुद्धा तुमच्यासाठी शुभ संकेत असेल. दुसरं, तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येत असेल, पक्ष्यांचा चिमणीचा चिवचिवाट खूप मोठा शुभ संकेत आहे. तुमच्यासोबत खूप चांगल्या गोष्टी घडणार आहे. हा तुमच्यासाठी खूप चांगला शुभ संकेत आहे. दुसरं, तुम्हाला दिवसभरात कुठेही पक्ष्यांचं घरटं दिसलं ना, हा खूप मोठा शुभ संकेत आहे. पक्ष्यांचं घरटं दिसणं, तुम्हाला पक्ष्यांचं घरटं दिसलं समजून जावं शुभ संकेत आहे. आणि दुसरं, तुम्हाला शुभ फळ देणारे स्वप्न पडले. फॉर एक्झाम्पल, तुम्ही काहीतरी नवीन घर घेताय, नवीन सोने खरेदी करताय, तुम्हाला नोकरी लागली, नोकरीचं स्वप्न पडले, तुम्हाला अचानक धनलाभ झाला आहे, असे काहीतरी स्वप्न पडतात, हे खूप शुभ संकेत आहे. हे शुभ फळ देणारे स्वप्न पडले तुमच्यासाठी शुभ संकेत असणार आहे. दुसरं, कुणीतरी तुमच्याकडे मदत मागितली आणि तुम्ही ती नकळतपणे मदत केली, हा सुद्धा खूप मोठा शुभ संकेत आहे. नवीन वर्षाच्या दिवशी तुमच्यासोबत काय काय घडते हे खूप मोठे शुभ संकेत आहे. तुम्ही दान करताय कुणाला तरी, तुमच्याकडे जेव्हा असतंच ना तेव्हाच तुम्ही दान करतात. कोणीतरी मदत मागितली आणि तुम्ही दान करतात, हा तुमच्यासाठी खूप मोठा शुभ संकेत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला ह्या काही गोष्टी तुमच्यासोबत घडल्या तर समजून जावा तुमचं भाग्य उजळलं म्हणून समजून जावा. हे संकेत जे आहे ना, हे जर तुमच्यासोबत घडले तर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एक पाऊल पुढे टाकतात हे लक्षात घ्या. आणि आपल्याला मोस्टली काय असतं, नवीन वर्षात सुख समृद्धी शांतता आरोग्य धनसंपदा हे भरभराटी हे आपल्याला हवं असतं. आणि हे संकेत जर तुमच्यासोबत घडत असतील तर नक्कीच तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळून जाईल. हे शुभ संकेत आहे, लक्षात घ्या. मी काही जे सांगितलं आहे त्या गोष्टी लक्षात घ्या.
जर माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.